नमस्कार मित्रांनो. आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत, जो माझ्या हिशोबाने अतिशय महत्त्वाचा विषय आहे यंगस्टर्ससाठी. मी आर्थिक साक्षरतेचे जे काही कार्यशाळा घेतो त्याच्यामध्ये बरेचसे तरुण मुलं माझ्या कार्यशाळेमध्ये येतात आणि कार्यशाळेमध्ये आल्यानंतर मला प्रकर्षाने हे जाणवतं की त्यांच्यामध्ये प्रचंड काही करण्याची क्षमता आहे, परंतु ते तो डिसिजन्स घेत नाही. त्यांच्याकडे भरपूर साऱ्या इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत ज्या एक्झिक्यूट केल्या तर पुढच्या 2-5 वर्षामध्ये ते लाखो करोडो रुपये कमवू शकतात. त्याचबरोबर मोठा रोजगार निर्मितीही करू शकतात. परंतु त्यांच्याशी बोलल्यानंतर हे लक्षात येतं की सर, माझं लग्न व्हायचं आहे आणि लग्न करायचं तर आमच्या समाजामध्ये चांगली नोकरी असेल तरच चांगली पोरगी मिळते आणि जर चांगली नोकरी नसेल तर कदाचित चांगली मुलगी मिळत नाही. आणि मग याच्यासाठी ते नोकरीला चिटकून आहेत. त्याचबरोबर नुसते नोकरीला चिटकून नाही आहेत तर मग मुलीकडची लोक स्वतःचं घर आहे का, स्वतःची गाडी आहे का, सुखसुविधा आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करतात आणि मगच मुलगी देतात. जर घर स्वतःचं नसेल, गाडी स्वतःची नसेल तर सहजासहजी मुली मिळत नाहीत आणि मग त्याच्यासाठी कर्ज काढून ही मुलं स्वतःचं घर, स्वतःची गाडी घेतात. मित्रांनो, साधा सिंपल विचार करण्यासारखा विषय आहे की आपल्याकडे 21 ते 30च्या रेंजमध्ये माझ्या मते लग्न होतात आणि 21 ते 30च्या रेंजमध्ये मुलं जस्ट शिक्षण पूर्ण करून नोकरीला, धंद्याला लागतात. आणि जस्ट काम सुरू करणारा व्यक्ती जर त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी घर, गाडी घेऊन ठेवलेली नसेल तर ज्यांनी जस्ट आता काम सुरू केलंय असा व्यक्ती खरंच घर, गाडी त्याच्याकडे असू शकते का लग्न करताना, याचा आपण विचार केला पाहिजे. आता घर, गाडी नाही, मग चांगली शिकलेली मुलगी मिळत नाहीये, सुसंस्कृत घरातली मुलगी मिळत नाहीये, असा काहीसा आपल्या समाजाचा कल आहे. किंवा व्यावसायिक मुलाला मुली दिल्या जात नाहीत. मित्रांनो, ही खरंच मोठी विवंचना आहे की या मुलांनी जर 20 वर्षाचं कर्ज काढून घर घेतलं, त्याच्या पगारातलं 50% हिस्सा जर घराच्या EMI मध्ये जातोय, गाडी घेतली त्याचं 10-20% पगारातला हिस्सा त्याच्यामध्ये जातोय आणि तुम्ही अशा मुलाला मुलगी देताय ज्याच्याकडे मोठ्या लायबिलिटी आहेत. 60 ते 70% पैसे त्याचे फक्त EMI मध्ये जात आहेत आणि 20-30% पगार त्याच्या हातात राहतो, जो घर खर्चाला आहे. जेव्हा त्याचं लग्न होईल, जेव्हा तुमची मुलगी त्याच्या घरी नांदायला जाईल, तेव्हा ती खरंच खुश राहू शकेल का? का कर्जाच्या विळख्यामध्ये त्याचं कुटुंब अडकून पडेल? तर आपल्या समाजाने ही मानसिकता बदलणं फार फार गरजेचं आहे की ज्याच्याकडे घर नाही, गाडी नाही, असा मुलगा कर्तृत्ववान नाही. अर्थात पुरुषप्रधान संस्कृती, आपल्याकडे कर्तृत्ववान मुलालाच मुली मिळतात. मुली कर्तृत्ववान असतील नसतील काही फरक पडत नाही, पण मुलांनी मात्र कर्तृत्ववान असणं कंपल्सरी. पण त्याचं कर्तृत्व हे घर, गाडीवरती ठरवणं कितपत योग्य आहे? आणि जर घर, गाडी घेतलेला मुलाला तुम्ही तुमची मुलगी देताय ज्याच्याकडे प्रचंड लायबिलिटी, त्याचा पगार हप्त्यामध्येच सगळा जातोय, असा मुलगा तुमच्या मुलीला सुख देऊ शकणार आहे का? पुन्हा विचार करा, पुन्हा विचार करा. अर्थातच माझ्या स्वतःचं एक्झाम्पल आहे. मी सुद्धा व्यावसायिक होतो. टेलरचा माझा व्यवसाय होता आणि माझी कमाई जेमतेम बऱ्यापैकी होती. मी बरेचसे बचत करायचो, पण माझ्याकडं कर्ज देणारं कोणी नव्हतं. म्हणजे मला बँका उभंही करत नव्हत्या, कारण माझ्याकडे परमनंट नोकरी नव्हती. कर्ज द्यायला कोणी तयार नव्हतं, म्हणून मला घर घेता नाही आलं, गाडी घेता नाही आली. पण माझ्याकडे जे पैसे होते ते मला गुंतवता आले. गुंतवल्यामुळे काय झालं की मी तर माझ्या व्यवसायातून पैसे कमवतच होतो, परंतु त्याबरोबर मला गुंतवणुकीतूनही पैसे कमवता आले. माझी कमाई चांगली होती, माझं भविष्य चांगलं होतं. पण मला स्वतःला मुलगी मिळवताना लग्नासाठी फार स्ट्रगल करावं लागलं. अर्थात मला जर कर्ज इझिली मिळालं असतं तर मी कर्ज काढून आजही हप्तेच भरत बसलो असतो, हा दुसरा विषय. पण मित्रांनो, मी कसं का होईना ऍडजस्ट झालं, मला मुलगी मिळाली. मी माझ्या जीवनामध्ये फार सुखी आहे. पण मला ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या, भरपूर साऱ्या ऍडजस्टमेंट. मला भरपूर ठिकाणी अपमान, कमीपणा घ्यावा लागला. नातेवाईक मध्यस्थी करत नव्हते किंवा सरळ म्हणायचे तुमच्याकडे काय आहे ज्याच्यामुळे मुलगी दिली पाहिजे, ना तुमचं स्वतःचं घर आहे, ना तुमच्याकडे काय आहे, आणि मग कसं काय मुलगी द्यायची. आजी लोक ते मला नाही म्हटले होते. आज त्यांचे जावई लोक जेवढा EMIs भरताय, आणि आज माझ्याकडे पुण्यासारख्या ठिकाणी फार चांगली इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये मी जे गुंतवणूक करतो तिकडे आहे आणि मला प्रचंड अर्निंग या सगळ्या माध्यमातून मिळतं. म्हणजे बरेचसे व्यवसाय आहेत. मला या सगळ्यात एवढंच सांगायचं आहे की मी जर त्यावेळेला घर घेतलं असतं, जे माझ्याकडे गुंतवणुकीला पैसे होते त्याचं डाऊन पेमेंट केलं असतं आणि EMI भरत बसलो असतो, तर कदाचित एक घर, एक गाडी आणि मुलांचं शिक्षण, पुढे मुलांचं शिक्षण आणि हे सगळं करून आयुष्य संपलं असतं. मी कदापि एवढे बिझनेसेस किंवा एवढ्या गुंतवणुकी करू शकलो नसतो. आज एक फायनान्शियल फ्रीडम लाईफ मी जगतोय आणि त्याच गुंतवणुकीला मी माझा व्यवसाय केलेला आहे आणि लोकांच्या आयुष्यामध्ये मी आता पैशाने पैसा कसा बनवायचा हे लोकांना शिकवतो. गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी आर्थिक नियोजन करतो आणि जेव्हा लोकांचे मी हप्ते पाहतो
जेव्हा त्यांची कमाई आणि खर्चाचे आकडे पाहतो तेव्हा त्यांच्याकडे नेटवर्थ म्हणजे शिल्लक रक्कम कधी कधी मायनसमध्ये सापडते. आणि जेव्हा मी त्यांना विचारतो की हे सगळं तुम्ही का घेतलं, कशासाठी घेतलं, किती त्रास आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा, तेव्हा त्यांचं एकच उत्तर येतं, तर ते घेतलं नसतं तर लग्न नसतं झालं. तर मित्रांनो, माझा हा संदेश या सगळ्यातून द्यायचा आहे की नक्कीच तुम्ही मुलाला हे विचारा की तू सध्या किती बचत करतो, कुठं गुंतवतो, तुला गुंतवणुकीबद्दल काय माहीत आहे. म्हणजे आज ना उद्या तो फायनान्शियली फ्री होऊ शकतो, तुमच्या मुलीला एक चांगलं उज्ज्वल भविष्य देऊ शकतो. त्याची प्लॅनिंग्स विचारा, त्याच्या इन्व्हेस्टमेंट चेक करा, त्याचं घर चेक करू नका, त्याची गाडी चेक करू नका. घर गाडी फार मोठी लायबिलिटी आहे आणि ती जर फिजिकल उत्पन्नातनं म्हणजे काम करून पैसे कमवून त्याच्यातनं खर्च जात असतील तर फार मोठं त्रासाचं माध्यम आहे घर गाडी असणं सुरुवातीच्या काळात. आणि मी म्हणतो की 3 स्टेप आहेत फायनान्शियल फ्रीडमचा. पहिली स्टेप आहे मॅन ॲट वर्क, माणसाने पैशासाठी काम केलं पाहिजे. दुसरी स्टेप आहे मॅन अँड मनी ॲट वर्क, म्हणजे माणसाने आणि पैशाने दोघांनी काम केलं पाहिजे. आणि मग तिसरी स्टेप येते मनी ॲट वर्क, मॅन इज लिव्हिंग पॅशनेटेड लाईफ. म्हणजे काय, पैसा एवढा मोठा होतो की उद्याच्याला माणसाला सांभाळायच्या लायकीचा बनतो आणि माणूस जॉब सोडून स्वच्छंदी म्हणजे त्याला जसं वाटतं तसं तो जगायला सुरुवात करतो. मित्रांनो, आपल्या समाजाच्या मानसिकतेमुळे मॅन ॲट वर्क तर होतो माणूस, पहिली स्टेप तर पूर्ण करतो, माणूस पैशासाठी काम करतो आर्थिक स्वातंत्र्यासाठी. पण मॅन अँड मनी ॲट वर्क ही स्टेप येतच नाही. कारण का, मॅन अँड मनी ॲट वर्क म्हणजे जे पैसे शिल्लक ठेवलेत ते पैसे कामाला लावण्याऐवजी ते पैसे डाऊन पेमेंटला जातात. का, तर लग्नाला चांगली मुलगी मिळत नाही. असं काहीसं सुरू मला माझ्या वर्कशॉप नंतर ऐकायला मिळतो की सर तुम्ही हे सांगताय फार मस्त आहे, पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये मी जेवढं कमवतोय त्याच्यापेक्षा जास्त पैसे मला माझ्या गुंतवणुकीतून, व्यवसायातून मिळू शकतात, कितीतरी पट मिळू शकतात. पण ह्या समाजाच्या मानसिकतेमुळे आम्हाला आता हे करणं शक्य नाही. तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांनी लग्न करण्या अगोदर कर्तृत्व नक्की चेक करा. पण त्याचं घर गाडी नाही आहे म्हणून त्याला नकार देणं किंवा घर गाडी असणाऱ्याला होकार देणं कितपत योग्य आहे. घर गाडी असणाऱ्याला होकार देऊन तुम्ही फक्त हप्त्यांच्या जंजाळामध्ये अडकाल, जीवन नाही जगणार. आणि जर तुम्ही घर गाडी नाही आहे पण त्याचे फ्युचर प्लॅनिंग चांगले आहेत, गुंतवणुकी चांगल्या आहेत, त्याला गुंतवणुकीमधलं कळतं, पैशाला कामाला लावता येतं, हा मुलगा कमाई तर करेलच, फिजिकल उत्पन्न तर करेलच, पण त्याला पॅसिव्ह इन्कम, पोर्टफोलिओ इन्कम असे वेगवेगळे कमाईची माध्यमं, प्रचंड कमाई मिळू शकेल आणि कदाचित तुम्ही एक धमाल लाईफ जगू शकाल असं मला वाटतं. बघा, माझा संदेश जर आवडला तर नक्की सगळ्यांना शेअर करा. आपण प्रयत्न करूयात समाजाची, आपली स्वतःची मानसिकता बदलण्याची. आवडला तर सगळ्यांना शेअर करा, खाली दिलेल्या बटनवरती लाईक, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनल, ज्याच्या माध्यमातून मी आर्थिक साक्षरतेचे काही धडे नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू व्हेरी मच.